केळबाई कला आणि सांस्कृतिक मंडळ भजन पथक यांच्या भजनानं होणार आहे। आणि त्यानंतर ठीक 10 वाजता गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोविंद गावडे आणि आमचे स्थानिक आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे उपस्थित असणार। त्याचबरोबर प्रदीप रेवुडकर जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच रामा गावकर लाटंबारसे पंचायत, विष्णू मलिक अध्यक्ष देवस्थान केळबाई देवस्थानचे, गोव्यातील ज्येष्ठ तबलावादक श्री तुळशीदास नावेलकर आणि ज्येष्ठ भजनी कलाकार श्री मोहनदास पोळे या सत्काराला सुरुवातीला उपस्थित असणार आहे। आणि खास करून यावेळी सत्कार होणार आहे। आमची परंपरा अशी आहे की त्या गावातील ज्यांनी अनेक वर्ष या संगीत सेवा केली, आपल्या गावात आणि गोव्यात त्यांचं असं नाव आहे, अशी ज्येष्ठ कलाकार मंडळी, त्यात श्री तुकाराम गावकर ज्येष्ठ तबलावादक, श्री सानूचारी नाट्य व भजनी कलाकार, श्री साबाजी मोपकर ज्येष्ठ सबादिनी वादक, श्री विष्णू नरहरी मळिक ज्येष्ठ नाट्य कलाकार, श्री नामदेव मळिक ज्येष्ठ नाट्य कलाकार यांचा सन्मान होणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण दिवसाच्या या संमेलनात गोव्यातील नवोदित जे कलाकार आपली कला सादर करणार आहेत, त्यामध्ये कुमारी अंशिका नाईक, सौ प्रचला अमोणकर, श्री विक्रांत नाईक, तसेच मास्तराचे शिष्य वर्ग, ज्यात आज गोव्यामध्ये भजन क्षेत्रात ज्यांचं नाव घेतलं जातं असे पांडुरंग राऊळ, गणेश पारसेकर, विठ्ठल शिरोडकर, महाबळेश्वर चारी, महादेव परब, देवानंद भोसले असे अनेक कलाकार, साबाजी चारी हे अभंग नाट्यगीत सादर करणार आहे। आणि खास आकर्षण संगीत क्षेत्रातील बुजुर्ग असे कलाकार स्वर्गीय भालचंद्र पेंढारकर, ज्याची मोठी नाटक मंडळी होती मुंबईला आणि गोव्यात अनेक वेळा यायचे, त्यांचे सुपुत्र पंडित ज्ञानेश पेंढारकर आणि पंडिता सौ संपदा माने यांचं खास आकर्षण नाट्यगीताची मैफल नांदीसह होणार आहे असा दिवसाचा। त्याशिवाय गोव्यातील तबलावादक आणि पखवाजवादक श्री उमेश मळिक आणि ऋषिकेश सावंत यांचं तबला पखावाज सहवादन होणार आहे। अशा वेळी गोव्यातील नामवंत कलाकार त्यांना साथ संगत करणार आहे। मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करतो, लाडफे परिसरातील सर्व गावातील रसिकांना त्यांनी मोठ्या संख्येने या संमेलनाला 24 नोव्हेंबर रविवारी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती आहे।